भाऊ प्रांजल खेवरकर प्रकरण ही काही मोठ्या प्रमाणावर गाजतंय. त्याचसोबतच एकनाथ खडसे जे आहे त्यांची पाठराखण करतायत. याकडे कसं पाहतात आपण? हे बघा की प्रांजल खेवलकर या खेवलकरांचे रंगरंगीली खेळ आणि खडसेंचा चिळपाट आणि खळखळाट हा उभा महाराष्ट्र पाहतो आहे. ज्या पद्धतीनं खडसेंचे जावाई खेवलकर यांनी अनेक महिलांना चित्रपटाचं, नोकरीचं आमिष देऊन त्यांची पिळवणूक केली, त्यांचा छळ केला, त्यांचं लैंगिक शोषण केलं, ही बाब अतिशय गंभीर आहे. पोलिसांनी या संदर्भात खडसेंचे जावई जे आहेत खेवलकर यांना अटक केलेली आहे आणि जी काही तपासामध्ये धक्कादायक माहिती या ठिकाणी येते आहे ती अतिशय गंभीर आहे. आणि खेवलकरांनी अनेक वर्षापासून हे त्याचे काळे धंदे सुरू होते. ते पोलीस तपासात आता पुढे येत आहे. जवळपास 252 व्हिडिओ आणि 1497च्या आसपास फोटो पोलिसांचा या तपासात सापडलेला आहे. मला असं वाटतं की खेवलकर हा जो त्यांचा जवाई आहे हा खडसे अर्थात सासरे बुवांचा वारसा पुढे चालवित आहे हे निश्चितपणाने या ठिकाणी दिसत आहे. आणि म्हणून मी पोलीस प्रशासनाचं अभिनंदन करतो आणि पोलीस प्रशासनाला विनंती करेन की याचा संपूर्ण सखोल तपास झाला पाहिजे आणि जनतेसमोर सर्व बाहेर आलं पाहिजे. त्याच्यामुळे या सर्व जे प्रकार जे आहेत ते भाजपाने सत्ताधाऱ्यांकडून केला जात आहे. हे बघा पोलिसांच्या तपासात हे आलेलं आहे. तिथे रेव पार्टी चाललेली होती. याचा राजकारणाच्या काही अर्थार्थी संबंध नाही. जे तुम्ही पेरलं, जे तुम्ही पाप केलं ते आता जनतेसमोर येत आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.